Jadi mata abis kelas bawah.
खोलो जरा इसका। हेलो 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 चेक, मॉनिटर में दो इसको। हेलो हेलो चेक, हेलो। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गुजरखेडी मुक्कामी आज दिनांक 12/12/2025 आणि या गावामध्ये दुय्यम खड्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित झाले आहोत बंधूजन सांगू इच्छितो एक विशेष। मला शाहिरीचा खूप काही नॉलेज नाही, अभ्यास नाही, वाचक नाही, परंतु संत म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जण। या शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन तथा मनोरंजन घडून यावं हा उद्देश ठेवून धुरा खांद्यावरती घेतलेली आहे। परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, चुकल्या माणसाचा स्वभाव आहे, धर्म आहे आणि जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला आम्ही मनुष्य म्हणत नाही, त्याला आम्ही महामानव म्हणत असतो। आम्ही सर्वसाधारण तुमच्या मुलाबाळासारखे लेकरे आहोत, आमच्या हाताने चूक होणे स्वाभाविक आहे, परंतु चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे बंधूजन हो। मनुष्याचा विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य असा एकमेव प्राणी आहे की ज्याच्यासारखा बुद्धिमान प्राणी जगाच्या पाठीवरती नाही। आणि आम्ही चुका करत गेलो, तुम्ही आम्हाला क्षमा करत गेले तर मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची। या गावातील सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, पोलीस पाटील साहेब, बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी, माझे मित्रमंडळी यांना कोटी कोटी प्रणाम करतो। त्याचप्रमाणे मी जे आपणापुढे काही सांगणार आहे हे विचारधारा माझ्या गुरुजींची, आदरणीय गुरुवर्य पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करतो आणि जास्त वेळ न घेता हो घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। त्या अगोदर चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, निसर्ग शक्ती, कारुण्याची मूर्ती, जगद्गुरु तुकोबराया आणि या बहुजनांच्या कल्याणाकरता ज्याने ज्याने आपलं आयुष्य खर्ची घातलं असे 109 महापुरुष आहेत। त्या 109 महापुरुषांना मी मानाचा मुद्रा करतो, अभिवादन करतो आणि हो घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत।
बापू सांगायचं झाल्यास अंदाज जाळ स्वेदर आणि उद्वीज अशा 4 खाण्यातून संपूर्ण जगाची निर्मिती आहे आणि म्हणून त्या आदी शक्तीला त्या नैसर्गिक शक्तीला माझं कळत वंदन आहे. पुढे काय म्हणतो आहे ऐका. तुझे वंदू का माझे आई बाप आणि माझे आदर्श स्थान. तुझे वंदू का माझे आई बाप माझे आदर्श स्थान आणि मला जन्माशी घालून झाले किती पुण्यवान. सारं जग फिरून अर्थ नाही रे आणि आई वडिलांसारखं तीर्थ या जगाच्या पाठीवरती नाही रे. कदाचित माझ्या आई वडिलांनी मला जन्माला घातलं नसतं हो. हे स्टेज हे गाव मला पाहायला मिळालं नसतं आणि या स्टेजवर उभं होऊन मी बसलेल्या श्रोते मंडळीला काही सांगू शकलो नसतो. ही खरी ना खरी पुण्य आहे माझ्या आई वडिलांची आणि म्हणून शायरीची सुरुवात करत असताना वाटचाल करत असताना या ठिकाणी माझ्या आई वडिलांना मी दुसरा मान देतो आहे. पुढे काय म्हणतो आहे ऐकावं. दाखविलाया मा स्वातंत्र्याचा तिसरारुणी मित्या शहीदांचा की ज्याने दिवस दाखविला आम्हा स्वातंत्र्याचा आणि पाश तोडून पारतंत्र्याचा मोकळे करविले. साठी जे फासावर चढले आणि भगत सिंग राजगुरु सुखदेव लढले. आम्हासाठी जे फासावर चढले भगत सिंग राजगुरु सुखदेव लढले आणि त्या झलकार्या देवीचे रक्त सांडले. तिथे मी शाहू छत्रपती फुले कबीर आणि थोर समाज सुधारक याच धरतीवर. शाहू छत्रपती फुले कबीर थोर समाज सुधारक याच धरतीवर आणि त्या जातीवाद्याने बापा छडले फार तरी त्यांचा जय जयकार. गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन आणि शाहीर निशांकरी तयाचे चिंतन. गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन शाहीर निशांकरी तयाचे चिंतन आणि लाभले मज स्वावलंबीपण निरतो तिरंग्याचा. कोणतंही शुभ कार्य असो भजन असो कीर्तन असो अन्य कोणताही शुभ कार्य असू द्या तर आमची भारतीय संस्कृती आम्हाला सांगते नाही काय की कोणत्याही शुभ कार्याला जेव्हा मनुष्य प्राणी हात घालत असते वाटचाल करत असते त्या अगोदर आपल्या आराध्य देवताचं पूजन करत असते त्याला अभिवादन करत असते मागणं मागत असते परमेश्वराने जे काय कार्य करत याची जाणभान तुला आहे आणि या
कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हे कार्य माझं सफल होऊ दे, शेवटाच नाही. शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान माझ्या गणेश भगवंताला दिल्या गेलं. गणेश भगवंताकडनं सुद्धा शिकण्यासारखं आहे आणि म्हणून एक प्रारंभिक गणासाठी पुरातन चाल घेतलेली आहे. जरा बोल करूया. वादाना तोड, वादाना तोड, मेरी चलती जवानी तड़पे, वादाना तोड, वादाना तोड, मुन मोड, वादाना तोड. आणि म्हणून त्या परमेश्वराला अभिवादन करते वेळेस माझे शब्द काय मागतो आहे आणि कशाप्रमाणे त्या परमेश्वराला भासतो आहे. आणि म्हणून हॅलो वंदन करीतो मी सभा रंगनी, वंदन करीतो मी सभा रंगनी, ये धावुनी, ये धावुनी, ये धावुनी, ये धावुनी. गणेश भगवंतांनी इथे माझ्या समोर बसलेले श्रोते मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानी पंडित आहेत, अभ्यासक आहेत, त्यांना वाचक आहेत आणि आमच्यापेक्षा त्यांना नॉलेज आहे.